उधर से बनाते बोले करने के लिए नहीं आया मैं। नहीं ऐका ना तुम्ही, मला मीटिंग आहे तिकडे, नियोजन केलं आहे मीटिंगचं। काय ते सांगा पण काय समस्या आहे, समस्या सांगा बटू ना भाऊ काय म्हणजे असं बोलवून ते बता ना आमच्या बारकुलाचा हा रोड बनला 80 फुटाचा बनवून आलेला रोड आहे हा नाही, हा नाही, हा टाकला आता नगरपालिकेने हा रोड टाकला आता सध्या। आम्हाला नोटीस वगैरे दिले होते दोन महिन्यापूर्वी। 80 फूट रुंद, 80 फूट रुंद त्या झाडापासून तर इथपर्यंत। ज्यावेळेस ट्रॅफिक साईड होते त्यावेळेस याचे घर तिकडून उचलून इकडे आणलं, पण आता रोड अधिक उचल्यानंतर अधिक इकडे उचलून सांगून जाईल तिकडे शिफ्ट म्हणते। तरीचं म्हणणं आम्हाला खूप काही स्थानांतरित चांगल्या जागेवर करून द्या आम्हाला। भाऊ पहिले कसं मी नगर परिषदशी बोलतो। हॅलो हा आले ना पैसे आढावा घेतले उद्या पैसे गेले फोनवर नसते करायला काय होऊ शकते त्याच्यात, कोणती जागा आहे काय आहे तिथे करायचं। भाऊ माझं घर तिकडे होतं पहिले TV टावरजवळ, अतिक्रमणमध्ये जागा नाही असं लिहून गेलं होतं। तिथून उचलून हे अतिक्रमणमध्ये जागा नाही असं त्यांची लेखी आहे। हे अतिक्रमण हाँ बोलो थोड़ा टाइम लगेगा अभी आए नहीं ना है ना ठीक आ गया सचिन मीटिंग में 2 मिनट लगा रहा हूँ बस तो फिर हाँ नहीं पूर्ण सर दालमिल मीटिंग करना कामाचा आढावा आहे। मग नवीन रोड जे आहे किंवा कोणते काय झालेले रोड आहे काही की लोक रोड करून टाकले पैसे काढायचे सगळ्या गोष्टीचा आढावा आहे। त्या गोष्टीचा आढावा आहे नाही सोबत आहे सोबत नाही दुकान माहीत आहे ना कोणतं दुकान आपलं पावर आहे मुसलमान आम्ही या बाजारामध्ये तर एकाने बसून नाही गेलं ठीक आहे। आता मला पहिले तिथं जागा आहे पर्यायी जागा तुम्हाला आता इथं इथं अधिकारी येऊन तर त्याचा बापही करू शकत नाही। मी तुम्हाला सरळ सांगू आपल्याला जर तोडगा काढायचा आहे चांगल्या पद्धतीचा इथून तर हा रोड तर होणारच आहे बुद्धी रोड आहे त्याच्यामुळे रोखू शकत नाही। आपल्याला चांगला पर्याय काढायचा आहे आपल्याला गोष्टी समजून घ्यायला लागेल बसून करावं लागेल ते नकाशा दाखवतील। आता नकाशा तर काही इथे घेऊन येणार नाही उद्या आढावा बैठक बोलवली त्या आढावा बैठकीत मी सगळ्या गोष्टी मांडतो। कैसा आहे भाऊ सिर्फ हमारे बुलडोजर रोखला ना तुमचा आज रोखला कारण मला काही प्रकरण माहित नव्हतं। मी म्हटलं बा अन्याय करून आले का कोणाला सांगता येत नाही म्हणून म्हटलं बा पहिले उचलू रोको काम मत भरे तो बोला शिव को फोन किया आता रोखला तो। आता उद्या आणायची आढावा बैठक आहे त्यावेळेस मी पाहतो चांगली जागा चांगल्या पद्धतीची जागा कुठं आहे आणि तुम्ही जे म्हणून आले मुस्लिम वगैरे हे त्याच्यात एक पर्याय लिंक काय कुठं आहे थोडंसं लांब चालन पण चांगलं कायमचं असं कायमचं एक म्हणजे कैसा है इसके पहले भी बच्ची बहू ने इन्होंने सबने बोल के गए तो उन्होंने कुछ करे नहीं 20 साल से उन्होंने कुछ भी नहीं करे। मैं आपकी देवी की शपथ खा के गए थे कि हम तुम्हारे फोटो सांगणार नाही मी काही शपथ कोणाची घेणार नाही मला शपथ खोटी काही जमत नाही फोटो काही बोलणार नाही मी तुम्हाला सरळ सांगणार जे आहे ते सांगन
आणि कसा आहे कोणताही निर्णय कठोर असते, तो मान्य करावा लागते. कमी जास्त होईल थोडंसं, पण आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. उद्या आपण त्याचं मार्गदर्शन करू. इतना है कि अभी तकलीफ मत दो बोलना हमारे को. नाही नहीं नहीं, अभी तकलीफ मत दो. कैसा है कि आज सकाळी आमच्या इथे जेसीपी आला होता. आम्हाला याच्या आधी 2 नोटीस पण आल्या आहे. आज सकाळी आमच्या इथे जेसीबी आला होता. त्यांनी सगळ्यांना नाही का घरं उचल्याची याच्या अगोदर नगरपालिकेने नोटीस दिली होती आम्हाला. पण आमचे इथचे जे रहिवासी आहेत आठवडी बाजारातले, त्यांनी जेसीबीला प्रवीण तायडेला निवेदन करून नाही का पाठवण्यात आले. आमदार प्रवीण तायडेंना निवेदन करून त्यांना पाठवण्यात आले, त्यांना बोलवण्यात आले. त्यांनी इथे येऊन उद्या नगरपालिकेला भेट देऊन यांच्या आठवडी बाजारांच्या रहिवासींचा पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे ते उद्या ते तिथे मांडणार आहे. आमची एकच विनंती आहे की आमच्या या आठवडी बाजारमध्ये सगळ्या नागरिकांना सगळ्या घराचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर नाही का सोडवण्यात यावा. त्यांना नाही का राहण्यासाठी घर कुठेतरी अवेलेबल करून द्यावेत हीच विनंती आहे. आज आपण आठवडी बाजारमध्ये उभा आहो. इथं या आधी सुद्धा 2006 किंवा 7 ला हे जेव्हा आठवडी बाजारचं मार्केट तयार होत असताना हे रहिवासी तिकडे राहत होते. पुन्हा त्यांचे घर काढून अस्थायी स्वरूपी यांना व्यवस्था नगर परिषदेने इथं करून दिली होती. पण आज तोच प्रश्न उद्भवलेला आहे, कारण की आज परतवाडाची लोकसंख्या किंवा हा सगळा विषय बघता रोड होणं फार आवश्यकच आहे. आणि जो डीपी प्लॅन सँक्शन झाला त्याच्यातला एक रोड मंजूर झालेला आहे आणि तो रोड होणार याच्यात काही शंका नाही आहे. आणि या विषयासाठी आमचा सुद्धा विरोध नाही आहे. पण माझं असं म्हणणं आहे, नगरपालिका प्रशासनाने हे जे काही इथं रहिवासी राहतात, वर्षानुवर्ष हे राहतात, यांना एक स्थायी स्वरूपाची जागा उपलब्ध करून देण्यात यावी आधी. नंतर इथचा जो रोडचं काम आहे ते चालू करण्यात यावं. वारंवार प्रशासनाला हा विषय त्यांच्या निदर्शनात आणून सुद्धा आतापर्यंत हा मार्गी लागलेला नाही आहे. पण माझी सन्माननीय आता आमचे आमदार प्रवीणजी तायडे हे आमचे जुने सहकारी आहेत, त्यांच्या कानावर या नागरिकांनीच घातला. आणि आज 7 वाजता त्यांच्यासोबत सुद्धा आमची बैठक आहे. त्या बैठकीच्या चर्चा करून त्यांना हा विषय पूर्ण माहिती नसल्यामुळे हा विषयाची इत्तमभूत माहिती देऊन उद्या यांचा निकाल किंवा यांना स्थायी स्वरूपाचं जागा उपलब्ध करून देऊ. त्यामुळे येणाऱ्या म्हणजे यांना जो वारंवार इथून तिथं जो आज उठबस करायचा जो कार्यक्रम चालू आहे हा कुठेतरी थांबणार आहे. आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की असं कुठेही होणार नाही. तुम्हाला जागा परमनंट भेटणार आहे आता. आणि तसंही नगरपालिका प्रशासनाकडून घरकुलाची व्यवस्था चालू आहे, पण ती स्कीम चालू व्हायसाठी किंवा त्यांना ते घर भेटण्यासाठी आपल्याला 2 वर्ष वेळ लागते. माझी याच्या आधी सीओ सोबत बोलणं झालं, विलास भाऊ सोबतच होते, तेव्हा सुद्धा आपलं बोलणं झालेलं आहे. आणि या माध्यमातून मी सांगू इच्छितो की नागरिकांना काही घाबरण्याची कुठेही काही आवश्यकता नाही आहे. कारण की आता आमदार सुद्धा आपलाच आहे. आपल्या या मतदारसंघातला गारुडी म्हणा बंद झालेला आहे आणि आता कामाला दिशा भेटलेली आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही घाबरू नका, तुम्हाला घर भेटणार एवढं मी माझ्या ऐकून सांगतो. आज सकाळी आठवडी बाजारमध्ये बुलडोजर आणण्यात आला होता, गोठवाल साहेबांनी पाठवला होता. तर आम्ही परवीनभाऊ तायडेला म्हटलं की दादा, आमदार परवीनभाऊ तायडेला म्हटलं आम्ही, दादा की बा असं असं प्रकरण झाले आमच्या घरापाशी. तर मग दादा म्हणे आम्ही म्हणे ठीक आहे म्हणे मी पाहतो म्हणे काय. मग त्यांनी सीओला फोन वगैरे केला तर ते तात्काळमध्ये तर थांबून दिलेलं आहे त्यांनी. पण ते म्हणत आहे की आम्हाला इथून उठवून दुसऱ्या जागी बसवणार, असं करणार तसं करणार. तर आम्ही असं विचार करत आहे की एका जागी आम्हाला स्थायी जागा द्या. हो, आम्ही तिथं बसायला तयार आहोत ना. तुम्हाला हे जागा जे पाहिजे आम्ही खाली करून द्यायला तयार आहोत, पण आम्हाला कुठं ना कुठं स्थायी जागा द्या म्हटलं तुम्ही. तर गोटवाल साहेब म्हणते असे कशी उठत नाही म्हणते तुम्ही, मी बुलडोजरनं डायरेक्ट तोडफोड करतो, असं करतो तसं करत होते असे म्हणत होते आज सकाळी गोटवाल साहेब. तर आता पहा आता काय म्हणते काय नाही. तर प्रशासनाला याच्या अगोदर बी आम्ही 2-4 वेळा सांगितलं. आम्ही तिथे जाऊन मोर्चा बी नेला सीओ साहेबकडे नेल्यानंतर सीओ साहेबांनी हेच म्हणलं ठीक आहे म्हणे करतो म्हणे आम्ही काय काय नाही. तर आम्हाला म्हणते की इथं जा तिथं जा, आम्ही कुठं जाणार आता. मी आठवडी बाजारमधून अशोक बाबाराव वानकडे बोलतो. आम्हाला दोन महिना पहिले
नोटीस आल्या होत्या की हे इथून तुमचे घर वगैरे हटवा. नोटीस अशा आल्या. आज त्यांनी काल रोडचा 80 फुटाचा रोडचा पूर्ण मार्किंग वगैरे केलेली आहे. सध्या मार्किंग काल केली होती. आज त्यांनी बुलडोजर वगैरे आणले होते. आमदार प्रवीणभाऊ तायडे यांना फोन लावला. त्यांनी ते पूर्ण शिओला फोन लावून थांबवलेलं आहे आणि आम्हाला पुनर्वसन कुठेही करून द्यावे. नगरपालिका शासनाने आम्हाला एक चांगली व्यवस्था करून द्यावी आणि घरकुल बांधून द्यावा हेच आमचं म्हणणं आहे.